नसतेस घरी तू जेव्हा, नसतेस घरी तू जेव्हा, जीव तुटका तुटका होतो, जगण्याचे विरती धागे, संसार फाटका होतो, नसतेस घरी तू जेव्हा. मित्रहो, लग्न म्हणजे स्वर्गात बांधलेल्या गाठी, ज्या वास्तव रूपात एकत्र येऊन एकमेकांनी एकमेकांना दिलेल्या वचनांची साक्ष, दोन कुटुंबांचा मेळ आणि आयुष्यभर एकमेकांना साथ देण्याची घेतलेली शपथ. अशीच एक ऋणानुबंधांची गाठ गेली 50 वर्ष आपला संसार या सोनेरी वर्षाप्रमाणे करीत आहे. होय, तुम्हाला सर्वांना परिचित असणारे श्री व सौलता लाडोबा गोडकर हे दाम्पत्य, अर्थातच आमचे तीर्थस्वरूप सासू सासरे. आज त्यांच्या सुवर्णमहोत्सवी लग्न दिनानिमित्त आपल्यासमोर त्यांच्या 50 वर्षाच्या संसाराची वाटचाल दूरचित्रवाणीच्या स्वरूपात आपल्यासमोर मांडण्याचे धाडस करीत आहे. सासू सासरे म्हणजे श्रीयुत लाडोबा महादेव गोडकर व सौलता लाडोबा गोडकर. आमच्यासाठी म्हणाल तर बहिणू आणि आई, नातवंडांसाठी त्यांचे आई आणि बाबा, आणि इतरांसाठी मात्र आप्पा आणि वहिनी. त्या काळी म्हणजेच 50 वर्षापूर्वी मामाच्या मुलीशी लग्न करणे ही एक प्रथा फारच प्रचलित होती. त्या प्रथेचे ज्वलंत उदाहरण म्हणजेच आमचे सासू सासरे. साहजिकच लग्नानंतरचा 25 वर्षाचा प्रवास हा ऐकून माहीत असणारा, तर पुढील 25 वर्षाचा प्रवास हा आको देखा. सासरे तसे स्वभावाने एकदम रागिष्ट आणि शिस्तीला एकदम कडक, पण त्याउलट सासू म्हणजे अगदी गाय. राहून राहून माझ्या मनात सदैव एकच प्रश्न येतो की एवढ्या भिन्न स्वभावाच्या दोन व्यक्ती एकत्र कशा काय राहू शकतात, किंबहुना 50 वर्ष सुखाचा संसार कसा काय करू शकतात. मान्य आहे, संसार म्हणजे एकाने विस्कटायचे तर दुसऱ्याने आवरायचे, एकाने रुसायचे तर दुसऱ्याने हसवायचे. किती कापावे लागले अंतर तरी अर्ध्या वाटेवर मागे सोडून कधीच पुढे जायचे नसते. पण यांच्या संसारात हा कायदा एकतर्फी होता आणि तो नम्रपणे पाळला गेला, बरं का. म्हणूनच त्यांच्या 50 वर्षाच्या संसाराला सोन्याचे दिवस लाभले. सुरुवातीच्या काळात आपली कारकीर्द बनविण्यासाठी भाई थेट मुंबईला आले. दुसऱ्याकडे काम करणारे भाई आपल्या स्वतःचा व्यवसाय सुरू करण्यामध्ये व्यस्त झाले. पण माझी मैना गावाकडे राहिली, माझ्या जीवाची होती या कायरी, ही व्यथा सतत त्यांच्या मनात लागून राहिली. आणि म्हणूनच सणासुदीला, शेती दरम्यान व जशी सवड मिळेल तशी आपल्या सहचारणीला भेटण्याकरिता भाई गावाकडे येत असत. इथे ही माऊली आपल्या संसाराचा गाडा मोठ्या कष्टाने आणि एकट्याने समर्थपणे ओढत होती. आता दोघांच्या संसारात मुलांची गडबड सुरू झाली होती. कविता, योगेश, योगिता, स्मिता आणि प्रिया अशी पंचरत्न त्यांच्या संसाराला लाभली. 5ही मुलांचे संगोपन अगदी थाटामाटात व सर्वांना समांतर असे होते. जगात सर्वात जास्त प्रेम करणारे व्यक्ती म्हणजे आपले आई वडील. त्याच माझ्या आई वडिलांच्या लग्नाचा 50वा सुवर्ण महोत्सवी वाढदिवस. आई बाबा, लग्नाच्या वाढदिवसाच्या तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. तुम्हा दोघांबद्दल काय बोलावे तेवढे फारच कमी. आजपर्यंत तुम्ही दिलेली शिकवण, तुम्ही दिलेले संस्कार, याबद्दलही तुमचे आभार मानावे तेवढे कमीच. तुम्हा दोघांना एकमेकांची साथ ही निरंतर लाभो, हीच परमेश्वर चरणी प्रार्थना. आई बाबा, आई हा शब्द प्रत्येक माणसाला प्रेमळ असून परिचित आहे. आईचा महिमा कोणाला सांगायची गरज नाही. आई म्हणजे प्रेमाचा अर्थांग सागर. या आयुष्यात दोनच नाती जपा, आई आणि बाबा. सगळी नाती नकली असतात, वेळ आली की साथ सोडून जातात. या आयुष्यात दोनच नाती, एक आईच्या मायेचा हात
आणि वडिलांची साथ आयुष्यभर सोबत राहा. आई बाबा यांना चांगले आरोग्य आणि सुख आणि दीर्घ आयुष्य लाभो हीच ईश्वरचरणी प्रार्थना. आई बाबा यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक हार्दिक शुभेच्छा. मुलांनी मागावं आणि भाईने ते आणून द्यावं. सर्व प्रकारची हौसमौस, प्रत्येकाचे वाढदिवस त्यांनी थाटामाटात साजरे केले. फक्त आपल्या मुलांवरच नाही तर आपल्या भावांच्या, बहिणींच्या, अगदी शेजाऱ्यांच्या मुलांवरही तितकेच प्रेम केले. कालांतराने सहचारिणी व मुलांपासून लांब राहणे असह्य होऊ लागले आणि शेवटी आपला संसार मुंबईच्या चाळीमध्ये सुरू करायचा निर्णय दोघांनी घेतला. वर्षामागून वर्ष जात होती आणि भाईंचा व्यवसाय आकाशभरारी घेत होता. पण एवढं असूनही गावाकडची ओढ भाईंना स्वस्थ बसू देत नव्हती. त्यातच आपल्या घरावर दावा करणाऱ्यांना चपराक देण्यासाठी भाईंनी एक मोठा निर्णय घेतला. आपल्या एकत्रित कुटुंबासाठी गावी एक आलिशान इमारत बांधण्याचा निर्णय त्याने घेतला आणि या अट्टासापायी आपले सर्वस्व अर्पण केले. प्रेमविवाह असून देखील आमचे लग्न आईबाबांनी मोठ्या थाटामाटात लावून दिले. इथरूपी आई आणि भाईनू यांना 50व्या लग्न दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आई तशी माझी प्रेमळच, बाबा जरी शिस्तबद्ध आणि कडक स्वभावाचे असले तरी ते हळवेच. अशा या माझ्या गोड हौशी आई आणि भाईनू यांना गोल्डन जुबलीच्या खूप खूप शुभेच्छा. त्यानंतर योगितास आपलेसे करून स्मिताचे लग्न देखील त्याच थाटामाटात करून दिले. आई बाबा, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या मनपूर्वक शुभेच्छा. आई म्हटलं की प्रेमळ स्वभाव आणि बाबांचं कडक शिस्त यातूनच पाया आमचा घडत आला आहे. त्यात मला एक किस्सा आठवतो. नेहमी बाबा आम्हाला काढा द्यायचे आणि स्वतः झाडू घेऊन बसायचे, ती पण हिराची. आम्ही 5 जण बसलो की आम्हाला एक एक पेला द्यायचे काढा. एकावर झाडू बसली की प्रत्येक जण गटागट काढा प्यायचे. त्यात बाबा फार हौशी होते. कधी हँगिंग गार्डन, कधी हाजी अली, कधी नॅशनल पार्क, एसएलवर्ट, गिरगाव चौपाटी, गणपती दर्शन सगळीकडे आवर्जून आम्हाला घेऊन जायचे. अशा या हौशी बाबांना, आई वडिलांना माझ्या नाईक कुटुंबांकडून फार फार शुभेच्छा. आजही नातवंडांना गावी आईबाबांकडे जायची ओढ कायम आहे. प्रिय आई बाबा, माझ्यासोबत खेळताना मुलं झालात तुम्ही. माझी तक्रार ऐकून आई वडिलांची शाळा घेतली तुम्ही. संस्काराचे गोधडे त्यासोबत अनुभवाचे बोल असते तेव्हा आयुष्याला आजी आजोबांची जोड. तुमच्याशिवाय संस्कार नाही, तुमच्याशिवाय 4 भिंतींचे घर नाही. खेळायला आजोबांचा खांदा आणि झोपायला आजीची खुशी ह्यातच माझे स्वर्ग आहे. आई बाबा, तुम्हाला लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. आई बाबा, तुमच्या लग्नाला 50 वर्ष आली याबद्दल खूप खूप अभिनंदन. त्यातले 26 वर्ष मी तुमच्या बरोबर आहे, किंबहुना 24 तरी, कारण गेली 2 वर्ष मी तुम्हाला प्रत्यक्षात नाही पाहिलं आहे. लहान असताना 2 दिवस पण तुमच्याशिवाय नाही जायचे. कदाचित हे मोठं होण्याचं दुर्भाग्य. तू नेहमी म्हणायचीस की मोठा हो, बाहेर जा, पण बाहेर येण्याची मजा एवढी नाही आहे जेवढी तुमच्यावर राहण्यामध्ये असायची. शाळेतून घरी आल्यावर नेहमी आधी घरी न जाता मी तुमच्या घरी यायचो. मी माझ्या घरी न जाता तुमच्या घरी जास्त असायचो. दुपारी जेवायला मग नंतर जेवण झालं की झोपणं, असा माझा पूर्ण दिवस जायचा. घरी जेव्हा सांगेन तेव्हा मला आईने जे काय असेल ते दिलं आहे. तिने जेवढं मामासाठी केलं नसेल तेवढं कदाचित आपल्या नातवंडांसाठी केलं असेल. म्हणजे अनिशबरोबर मॅच बघणं असो, मला कुठे बाहेर घेऊन जायचं असेल, बाहेर घेऊन जाण्याची गोष्ट निघालीच आहे. तर मी ज्या फ्लाईटमध्ये जेव्हा पहिल्यांदा बसलो असेल लहानपणी, ते बाबा घेऊन गेले आहेत आम्हाला, मला आणि अनिशला. माझे जेवढे लाड घरातल्यांनी पुरवले नसतील किंवा माझ्या मम्मी पप्पांनी स्वतःनी पुरवले नसतील, त्याच्याहून जास्त लाड माझ्या आई आणि बाबांनी पुरवले. हे खूप खूप बोलतात ना, खूप भाग्याची गोष्ट आहे की माझ्या आयुष्यात अशा आई बाबा आहेत जे माझ्या वडील आणि मम्मीपेक्षा पण जास्त प्रेम माझ्यावर करतात. पण आई बाबा, तुम्हाला 50 वर्ष पूर्ण झाली लग्नाची, याबद्दल खूप 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 अभिनंदन.
आजोबा त्यांना 50व्या लग्नाच्या हार्दिक शुभेच्छा. माझी आई मला खूप लाड करायची आणि 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 जे कधी शिंपले आणायची तर मला बोलवायची, शौर्य खाली ये, शिंपले भाजून देते तुला. आणि 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 स्वतः खाली झोपायची आणि मला बेडवर झोपायची. माझे बाबा मला खूप खूप चिकन आणायचे. चिकन फ्राय केलं मी जेव्हा आजीकडे मागायला जायचो तेव्हा नंतर मला पोट भरलं की मी हात धुवायला जायचो तेव्हा बाबा गपचूप येऊन चिकन टाकायचे माझ्या ह्याच्यात ताटात. तर मी कुणी चिकन टाकलं तर मी नंतर गपचूप खायचो. पण माझ्या बाबाचा एकच प्रॉब्लेम आहे, माझ्या बाबाला ऐकायलाच येत नाही. हे बघा माई मेहंदी, शौर्य आजी आजोबा 50व्या अॅनिव्हर्सरी. आम्हा सर्वांसाठी आई बाबा मायेच्या वृक्षाप्रमाणे आहेत. स्वतः उन्हाचे चटके सुचतील पण सर्वांना मायेच्या सावलीच्या कवेत घेते. आप्त, स्वकीय व स्वतःच्या रक्ताच्या नात्यांनी एवढे आघात करूनही हे दाम्पत्य खंबीरपणे उभे आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे त्यांनी केलेले सत्कर्म. ज्या भाईंचे शिस्तीचे, उदारतेचे व जबाबदारीचे दाखले आपण दिले त्याच पद्धतीने आईच्या मायेचे, कष्टाचे आणि निष्ठेचे कौतुक केलेच पाहिजे. आज 10 मे माझ्या आईचा आणि भाईंचा लग्नाचा 50वा वाढदिवस. आई आणि भाई तुम्हा दोघांनाही लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. संसाराची गाडी ही 50व्या वर्षापर्यंत चालवणे ही अत्यंत दुर्मिळ बाब आहे, जी मला तुमच्या दोघांच्या स्वरूपात पाहायला मिळाली. अतिशय कडक पण प्रेमळ, अगदी शाळेसारखे. बाहेरून कडक आणि आतून निर्मळ असे माझे बाबा. आई या शब्दाची फोड केली असता आ म्हणजे आत्मा आणि ई म्हणजे ईश्वर अशीच केली जाते. आई हा एकच शब्द आयुष्यभर जपून ठेवला तरी काहीतरी राहिले अशी जाणीव करून देणारा आहे. तुमच्या दोघांची साथ आणि आरोग्य अत्यंत चांगले राहो हीच श्रीदेव वेतोबाकडे मनीषा. आई आणि भाई तुम्हा दोघांनाही पुन्हा एकदा लग्नाच्या वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. नमस्कार, मी अशोक महादेव पवार, आई बाबांचा मोठा जावई. नमस्कार, मी अर्चना अशोक पवार, मी मोठी मुलगी. आई बाबांना 50व्या लग्न दिनाच्या खूप खूप शुभेच्छा. आई बाबांच्या 50व्या लग्न दिनानिमित्त त्यांच्या 50 वर्षाच्या संसाराचा लेखाजोखा त्या व्हिडिओच्या माध्यमातून आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न करीत आहे. आई बाबा सदा शिवहा.